ते शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्राची माफी मागतो। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये शिवसेना पक्षाकडून माफी मागतो असं आमच्या नगरसेवकाकडून घडलेलं कृत्य हे योग्य नाही। शिवसेना प्रवक्ते राजू वाघमार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। झी 24 तासच्या चर्चेमध्ये शिवसेना प्रवक्त्यांनी अशा प्रकारे माफी मागितली आहे। तुम्ही म्हणताय ना, शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता या नात्याने पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्राची मी स्वतः माफी मागतो मुख्य प्रवक्ता म्हणून की पक्षाकडून आम्ही पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो की आमच्या एका नगरसेवकाकडून हे जे कृत्य घडलं त्या कृत्य योग्य नाही आणि त्या कृत्याचं समर्थन पण आम्ही करत नाही। मी मुख्य प्रवक्ता या नात्याने पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चेसाठी जाऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, शिवसेना मुख्य प्रवक्त्यांनी आता जरी माफी मागितलेली असते, आपला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांनी माफी मागितलेली असेल संपूर्ण महाराष्ट्राची, तरीच देखील या मुजोर नगरसेवकावर कारवाई कधी होणार अशा प्रकारे संतप्त सवाल विचारला जातो आहे। काय नेमक्या आज या संदर्भात घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर या प्रकरणाचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झाल्यानंतर ज्या पद्धतीने रमेश म्हात्रे हे डॉक्टर यांच्यावरती हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती उमटताना पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई जी आहे झालेली नाही। कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, मात्र कारवाईचं प्रकृतीचं कारण देत आपण कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही, ऑनलाईन हजर राहण्याची त्यांनी परवानगी मागितलेली होती, मात्र कोर्टाने त्यांची ती मागणी जी आहे ती फेटाळलेली होती। आज सत्र न्यायालयामध्ये रमेश म्हात्रे यांना हजर राहू शकतात अशी शक्यता आहे। ते रमेश म्हात्रे यांचे मेडिकल टेस्टनंतर ते फिट आहेत की अनफिट आहेत हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सत्र न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईची प्रोसिजर सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जरी कारवाई केली तरी असे प्रकार थांबणार आहेत का, हाही सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत, महिला नगरसेवक आहेत, त्यांनी तर मागणी केलेली आहे की निलंबन केलं पाहिजे। अशा प्रकारे अशा नगरसेवकांसोबत आम्ही सभागृहात बसू शकत नाही, त्यामुळे महिलांना सुरक्षा पुरवा अशी ते मागणी करत असताना दुसरीकडे कायदेशीर कारवाई नक्की यांच्यावरती काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर प्रकृती खराब असल्याचं वारंवार सांगत आता आयसीयू मध्ये ट्रीटमेंट घेतोय सध्या हा म्हात्रे। खरं तर ज्यावेळी त्यानं हात उचललेला होता डॉक्टरांवर त्यावेळी त्याची प्रकृती बरी होती, मात्र लगेच जेव्हा अटकेची कारवाई झाली त्यानंतर त्यांनी हॉस्पिटल गाठलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई कधी होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीमा, जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।